Hi, this is Dr. Abhijit. Today we'll discuss about osteoarthritis. Osteoarthritis, a degenerative joint disease. सांधिवात किंवा सांध्यांचे दुखणे. या आजारामध्ये सांध्यांमध्ये प्रचंड वेदना चालू होतात, सांध्यांना सूज येते आणि सांध्यांचे काम बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊन जाते. या आजाराचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक म्हणजे प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस, सेकंड म्हणजे सेकंडरी ऑस्टिओआर्थरायटिस. प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस हा बहुतांश वयोमानानुसार होतो आणि सेकंडरी ऑस्टिओआर्थरायटिस हा आजाराच्या काही कंडिशन्समुळे रुग्णांमध्ये पाहायला भेटतो. या आजारांमध्ये प्रामुख्याने रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि दुसरे म्हणजे ऑस्टिओमायलायटिस किंवा सोरायटिक आर्थरायटिस. नाउ we'll discuss about a case of osteoarthritis. A 58 years female patient who is suffering from osteoarthritis since 20 years. या 20 वर्षांपासून ऑस्टिओआर्थरायटिसशी झुंजत असताना एक फिमेल पेशंट आपल्या हॉस्पिटलला आली आणि हॉस्पिटलला आल्यानंतर तिच्या दोन्ही गुडघ्यांना प्रचंड अशा वेदना, दोन्ही गुडघ्यांमध्ये सूज आणि चालणे तर बऱ्यापैकी मुश्किलच झाले होते. आपल्या हॉस्पिटलला आल्यानंतर आपण असेसमेंट केल्यानंतर पेशंटला ट्रीटमेंट सुरू केली आणि एका 20 दिवसानंतर आपण परत एकदा पेशंटचा एक्सरे करून पाहिला. 20 दिवसानंतर आपण पेशंटच्या दोन्ही गुडघ्यांचा एक्सरे करून घेतलेला आहे. फोटोमध्ये आपण पाहत असाल एक बिफोरचा एक्सरे आणि एक आफ्टरचा एक्सरे. बिफोरच्या एक्सरेमध्ये देर इज अ कम्प्लीट लॉस ऑफ कार्ट्रिजेस पूर्णपणे लॉस झालेले आहे, पूर्णपणे रिडक्शन झालेलं आहे, पूर्ण डिजनरेशन झालेलं आहे, जे की सिव्हिअर फॉर्म ऑफ ऑस्टिओआर्थरायटिस आहे, की ज्याच्यामध्ये दोन्ही हाडे एकमेकांना येऊन घासतात आणि तिथे प्रचंड अशा वेदना आणि सूज तयार होते. 20 दिवसाच्या उपचारानंतर आपण एक एक्सरे करून घेतला की जो तुम्ही पाहत असाल की तिथे एक प्रोसेस सुरू झाली आहे. त्या प्रोसेसला रिजनरेशन असे म्हणतात. रिजनरेशन म्हणजे एक कार्टिलेजेसची नवीन निर्मिती चालू झालेली आहे. आता क्लिनिकली जर पाहायला गेलं तर पेशंट ही विदाउट वॉकर चालते. पेशंटच्या दोन्ही गुडघ्यांमधील जे काही वेदना होत्या त्या पूर्णपणे थांबलेल्या आहेत आणि पेशंट हॅपीली ट्रीटमेंट घेत आहे. 20 दिवसांची ट्रीटमेंट कंप्लीट झाली, अजून पेशंटची पुढची ट्रीटमेंट सुरू आहे. थँक्यू व्हेरी मच.